आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। मात्र साई भक्तांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। साईबाबा अनेकांचं श्रद्धास्थान। साईबाबांच्या चरणी डोकं टेकवण्यासाठी खरं तर देशातनं नाही जगभरातनं भाविक शिर्डीत येतात आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी रोज लाखोंच्या संख्येनं महाप्रसादाची व्यवस्था असते। मात्र आता याच साईंच्या महाप्रसादावर गंभीर आरोप झालेत। निकृष्ट दर्जाचा किराणा वापरून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा दावा देखील करण्यात आलाय। शिर्डीच्या साई मंदिरात भक्तांच्या श्रद्धेशी कसा खेळ रंगलाय बघूया। साई प्रसादात निकृष्ट दर्जाचा किराणा। साईंच्या महाप्रसादात महाघोटाळा। साई भक्तांच्या श्रद्धेशी कोण खेळतंय? साईबाबांच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक शिर्डीत दाखल होतात आणि याच भाविकांसाठी साई संस्थांच्या प्रसादालयात रोज सरासरी 50,000पेक्षा अधिक भक्तांना मोफत महाप्रसाद दिला जातो। या प्रसादालयासाठी दरवर्षी 70 ते 100 कोटी रुपयांचा किराणा माल खरेदी केला जातो। मात्र याच खरेदीमध्ये कोटींचा घोटाळा केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। भक्तांसाठी तयार केल्या जाणाऱ्या महाप्रसादासाठी महिन्याला शेकडो क्विंटल अन्नधान्य मागवलं जातं। गहू, तांदूळ, साखर, हरभरा, तूर डाळ, मूग डाळ असा किराणा प्रत्येक महिन्याला निविदा प्रक्रियेद्वारे मागवला जातो। हा किराणा अ दर्जाच्या गुणवत्तेचा असतो। मात्र गेल्या काही काळापासून हा माल निकृष्ट दर्जाचा मागवला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलाय। संजय काळे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून महाप्रसादालय आणि भांडार विभागातील किराणा मालाची पाहणी केली। या पाहणीत ठेकेदारांनी दाखवलेले नमुने अ दर्जाचे होते, मात्र प्रत्यक्ष वापरला जाणारा माल हा क दर्जाचा आढळून आला असं त्यांनी म्हटलंय। किराणा खरेदी करत असताना टेंडर प्रोसेस राबवली जाते। निविदाधारकाकडनं तो कोणता माल देणार आहे, गव्हाच्या प्रतीचा तो सॅम्पल ते एका बर्नीमध्ये पॅक करून घेतात आणि त्याला वर्क ऑर्डर देतात। तिने गहू, तांदूळ, हरभरे असे 17 प्रकारचे सॅम्पल्स मला दिले। एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये प्रत्येकाचे 10-10 ग्रॅम सॅम्पल दिले। 17 प्रकारच्या धान्यांचे मी सॅम्पल्स गोळा केलेत आणि ते घेऊन आम्ही खरेदी विभागात गेलो। खरेदी विभागामध्ये त्या बरण्यांबरोबर ही सॅम्पल मॅच केले। मी त्यांना दाखवल्यानंतर त्यांना सांगितलं की ही मॅच करून दाखवा मला, की जो त्या ठेकेदाराने दिला त्याप्रमाणेच माल आलेला आहे। पण पुरवठ्यामध्ये क दर्जाचा माल पुरवठा झाला आणि प्रत्यक्षामध्ये अ दर्जाचे पैसे न दिले गेले, ही वस्तुस्थिती होती। शिर्डीत लाखो भक्त दरवर्षी साईंच्या चरणी कोट्यवधींचं दान देतात। देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी शिर्डी संस्थांचा समावेश आहे। तरीही भक्तांना महाप्रसाद देताना अशा प्रकारे भ्रष्टाचार करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता विचारला जातोय। माझं म्हणणं एकच आहे की माझा साई भक्त देणगी टाकताना, डोनेशन टाकताना कुठल्याही प्रकारचा हात मागे पुढे घेत नाही आणि त्याने त्याच्या पैशातनं त्याला खाऊ घालायचं आहे। मग अ दर्जाचा माल जर तुम्ही सिलेक्ट केला तर त्याला क दर्जाचा माल का देता? क दर्जाचा माल देणं हा गुन्हा आहे। हा वरचा जो कमिशन, समजा सिवर गव्हाचा रेट 45 रुपये प्रति किलो आहे आणि 496 गव्हाचा किंमत आहे 25 रुपये प्रति किलो। 20 रुपये प्रति किलो मागचा जो फरक आहे, एका फक्त गव्हातला फरक सांगतो, या प्रत्येक मालामधल्या किमतीतला फरक जर काढला तर हा जमीन आसमानचा आहे। आणि हा मधला कमिशन कोण घेतं? हा करोडो रुपयाचा हा घोटाळा कोणाचा आहे? साई मंदिराच्या प्रसादालयात दररोज 40 ते 50 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। सुट्ट्यांच्या दिवशी किंवा उत्सवाच्या वेळी हा आकडा 1 लाखाच्या पुढे जातो। वर्षभरात सुमारे 1.5 ते 2 कोटी भाविक या प्रसादालयात भोजन करतात। प्रसादालयासाठी दरवर्षी तब्बल 70 ते 100 कोटी रुपयांचा किराणा माल खरेदी केला जातो। यात मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक या ठिकाणाहून 20 पेक्षा अधिक पुरवठादार माल देतात। यामध्ये महिन्याला हरभरा 300 ते 350 क्विंटल,
गहू 450 ते 500 क्विंटल, तांदूळ 550 ते 600 क्विंटल, साखर 600 ते 650 क्विंटल, तूर डाळ 20 ते 25 क्विंटल, तर मूग डाळ 25 ते 30 क्विंटल असा जिन्नस मागवला जातो. भोजनाव्यतिरिक्त प्रसाद म्हणून बुंदी लाडू देखील मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. दररोज सुमारे 2 ते 3 लाख लाडू पाकिटांची विक्री होते. या आरोपानंतर साई संस्थान प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. किराणा मालाची सर्व खरेदी प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार आणि जाहीर निविदेमार्फतच पारदर्शकपणे होत असल्याचा दावा त्यांनी केला. साईबाबा संस्थांमार्फत प्रसादालयामध्ये जे भक्तांना भोजन दिलं जातं त्यासाठीचा किराणा जो आहे विविध पद्धतीने टेंडर काढून जे आहे ते निविदा मागवल्या जातात आणि त्यामध्ये जो L1 जो आहे त्याची निवड केली जाते. काही जे आहे समजा काही वाटत असेल तर आम्ही जे त्यांनी आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत तर आम्ही सांगितलेले आहे कोणाला काही संपल पाहिजे असतील जो माल संस्थांना येतो तो आपण कधीही कोणीही कधीही पाहू शकता. एवढी ट्रान्सपरन्सी ती संस्थांच्या सर्व कारभारामध्ये आहे. जगभरातून येणारे साई भक्त साईबाबांवर श्रद्धा ठेवून संस्थांना कोट्यवधी रुपयांचं दान देतात. या दानातून भक्तांना मोफत भोजनासारख्या सुविधा दिल्या जातात. मात्र भक्तांच्या ताटात खरंच निकृष्ट दर्जाचं अन्न वाढलं जात असेल तर हा केवळ भ्रष्टाचार नव्हे तर साई भक्तांच्या श्रद्धेशी खेळ असल्याची भावना व्यक्त केली जाते. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती बालाजी मंदिराची ओळख आहे. या मंदिरातही भाविकांच्या प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळीचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याच धर्तीवर आता साई मंदिरातील कथित भ्रष्टाचार आरोपाची निष्पक्ष चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.